अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। गीता सद्गुरु यशवंत बाबांची हे प्रकरण आज आपण खऱ्या अर्थाने आरंभ करीत आहोत। बघा ना, सद्गुरु यशवंत बाबांनी पहिलेच ज्ञान दिलेले आहे। मिळत मिळत मिळते, राखले तर राहते, वाढवले तर वाढते, घालविले तर जाते। या 4 वाक्याचा विचार केला तर आपल्याला ज्ञानामृत पिल्याचा बोध होईल, यात संशय नाही। भक्ती मार्गाचे सारे सार या 4 वाक्यामध्ये सामावलेले आहे। त्यांचा शब्द म्हणजे साक्षात ओंकार। त्यात तुमचे भूत भविष्य वर्तमान सारेच मिसळलेले असणार। अर्थात ही शक्ती त्यांना कशी मिळाली याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढले नाही। मात्र एकदा ते म्हणाले होते, हे जे आम्हाला मिळाले आहे ते कुणालाही न सांगण्याची आम्हाला खुदाने शपथ घातली आहे, आणि ती शपथ त्यांनी जन्मभर पाळली। असो, आता या 4 ओळीमध्ये गीता कशी सामावली आहे याचा आपण विचार करू। श्री महाराजांच्या वरील 4 ओळीप्रमाणे जो वागेल त्याला आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, यात संशय नाही। साधकाची सुरुवात नामापासून होते, मग श्री गुरु भेट आपोआप होते, मग गुरु कृपेची नवलाई होते, म्हणजे श्री गुरु साक्षात आई होतात। आपल्या जीवाचे कल्याण करणारे त्यांचे शब्द आपण कानात प्राण ऐकून ऐकावेत, तसे आचरण करावे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आचरण केले तो पुरुष भाग्याचा झाला। अशी कितीतरी उदाहरणे आहेत। गुरुकृपा झाल्यानंतर साधकाच्या पायाशी सिद्धी ही लोळण घेतील, यात संशय तो काय। मग साधकाचा सिद्ध होतो, सिद्धीची प्राप्त होताच श्री गुरूंच्या परीक्षेचा पहिला पेपर येतो। पास झाला तर ठीक, नाही तर मिळालेले त्यांना काढूनही घेता येते। सिद्धीने घर केल्याबरोबर अहंकार त्या घरात राहायला येतो। कामेच्छा वासना ही घर घर लावून जातात। मला धन हवे, मला मान हवे, मला महंत म्हणावा, या जगात मीच मोठा, ही भावना आपोआप वृद्धिंगत होते। यात जो गुंतला त्याचा कार्यभाग बुडाला म्हणून समजावे। देवाला विसरतो, गुरुला विसरतो। 1000 यज्ञाचे पुण्य केल्यानंतर इंद्र पद प्राप्त होते। पुण्य आहे तोपर्यंत अधिकार, पुण्य संपला की इंद्रपद ही जाते। अच्युताला विसरला की पदच्युत व्हायला वेळ लागत नाही। अशा भोगात अडकला नाही तर मिळालेले वाढते। अशाही स्थितीत नामात राहावे, कामात राहावे, गुरु आज्ञेत राहावे। भोगाला जो लागत नाही तोच मिळवलेले वाढवितो। मग त्याचा योगक्षेम स्वतः श्री गुरु चालवतात। योगक्षेम या 2 शब्द आहेत। योग म्हणजे जोडणे किंवा सांधणे, आणि क्षेम म्हणजे मिळालेले रक्षण करणे, टिकवून ठेवणे। हे साधकाचे कार्य आहे। त्यासाठी गुरुकृपा संपादन करणे अतिशय गरजेचे आहे। लहान मुलास फुगा मिळतो, त्याला खूप आनंद होतो, पण 10 मिनिटातच तो फुगा फुटतो, आपोआप त्यास दुःख प्राप्त होते। म्हणून साधकाने फुगा केव्हा फुटेल याचे भय सतत ठेवावे। यासाठी श्री गुरुना आर्द्र रवाने विनंती करावे। ही झाली आजच्या दिवसाच्या गीतेतील काही अंश। अशीच सद्गुरूंची गीता आपण पुढे पाहणार आहोत। मात्र आज यावरच्या ओव्या आपण पाहूयात। मिळत मिळत मिळते, राखले तर राहते, वाढविल्या वाढते जाते, घालविले तर। भक्ती मार्गाचे सार आहे की 4 वाक्यी साचार, ययाचा करा विचार, थोर थोर तुम्ही श्रावकी। तयांचा शब्द साक्षात ओंकार,
तुमचे भूत भविष्य सांगणार, वर्तमान त्यात मिसळणार गीतेचे सारथे. हे आम्हास कसे मिळाले, न सांगू शकत कोणाले. शपथीने बद्ध केले खुदाने आम्हासी. शपथ खुदाची न मोडायाची, पाळिली जन्मभर साची. जाती कळवळ्याची निस्पृहती, असो दृष्टीने साधकाच्या. उद्घृत ज्या ओळी चार साच्या, जीवनात महत्वाच्या आत्मज्ञानाच्या गाठी पडती. साधक नाम घेई मग गुरु भेट होई, मग गुरु कृपेची नवलाई. आई होय मग गुरु. सद्गुरु सांगती तुमच्या हिताचे, करा कर्ण जीवाचे. तैसेची घडवा आचरणाचे, हिताचे सांगतीचे. तयानी जे कथिले, त्याप्रमाणे जे आचरले. तेच पुरुष भाग्याचे झाले, हे रे राले गेले वाया. कृपा जाहले कदाची, मग काय गोष्ट सिद्धीची. कृपे सरसी पायासी, सिद्धीसी लोळावे लागे. मग साधकाचा होय सिद्ध, हाव करू लागे बद्ध. तो तोडून बंध, तोच सिद्ध प्राप्तीसी यशाच्या. सिद्धीची होता प्राप्ती, श्री गुरु तयासी परीक्षिती. परीक्षिती हावती देती अथवा घेती काढून. करता सिद्धीने घर, घरी आपैस्या अहंकार. कामेच्छा वासना सहोदर, घर घर लाविती साधका. मज हवे धन, मज हवा सन्मान. महंत म्हणावे मज लागून, महान जगी मीच या. जो ययात गुंतला, त्याचा कार्यभाग बुडाला. विसरला देव गुरुला, नाम शिक्षणाला तयांच्या. सहस्त्र यज्ञाचे करिता पुण्य, आपैसे इंद्रपदी बसविती जाण. दिव्य भोग भोगुन, पुण्य संचय संपतसे. विसरला जो अच्युत, होय आपैसे पदच्युत. अडकला जर तयात, वाढविती मिळालेले. ऐशाही स्थितीत राहावे नामात कामात. नुल्लंघन गुरु आज्ञेत, गुरु सेवेत दंग सदा. भोगाला जो त्यागितो, मिळालेले वाढवितो. मग योगक्षेम पाहतो, देतो सद्गुरु तू. योगक्षेम या माझी दोन शब्द दोन. योग म्हणजे देणे जोडून, क्षेम म्हणजे तद रक्षण. गवसल्याचे रक्षण करी, ठेवणे टिकवून. हे तो साधक कार्य जाण, आणिक गुरु कृपा कारण. रक्षण होत तयाचे, फुगा मिळताच लहानास. मोद होय बहुत्यास, परी दशकलकास. दुःखास प्राप्त फुटताची, म्हणून साधके राहावे सावध राहावे. फुगा विस्फोटेल भय ठेवावे, अथवा गुरु सविनवावे. आर्द्रतेने पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.